नमस्कार मित्रांनो, मी तुमचा तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही जातोय विरारला, इथे रिसॉर्टला जातोय आज. हे बघा, हे दोघं जण आहेत आणि तो आमचा नवीन मेंबर. त्याला बघितला असाल, नीट लक्षात नाही. ए गुड्डू, इकडे तोंड दाखव. लाजतोय बिचारा. हा बघा, हा पोरगा तो. आणि हे दोघं, ह्या दोघांना तो ओळखतात. तर आम्ही चौघजण जातोय रिसॉर्टला. आणि आता आम्ही काल गुड्डूकडे आलेलो सकाळी. तर आता आम्ही आहोत वसईला आणि इथून आता वसई स्टेशनला जातोय. एव्हरशाईन रोडच्या इथे आहोत. गुड्डूच्या इकडे आलेलो आम्ही काल सकाळी. मी सकाळी आलो, हे दुपारपर्यंत आले. आणि आता आम्ही इथून स्टेशनला जाऊ, तिथून मग विरारला जाणार आहोत. आणि विरार वेस्टवरतून डायरेक्ट त्या रिसॉर्टचा पिकअप अँड ड्रॉप आहे. तर आम्हाला सोडतील पण तेच आणि घ्यायला पण तेच येणार आहेत. तर मित्रांनो, आम्ही आता विरार स्टेशनला पोचलो आहे. मग बस स्टॉपच्या इथे आलो आहे. आता ते जे रिक्षावाले त्यांना केला आहे फोन, ते बोलले येतो थोड्या वेळात. आणि आम्ही ज्या रिसॉर्टला जातो आहे त्या रिसॉर्टचं नाव आहे डी अटलांटिक रिसॉर्ट वॉटर पार्क. तर तिकडे आम्ही जातो आहे. तर इथून डायरेक्ट फ्री पिकअप अँड ड्रॉप आहे. तर आता तो येईल तेव्हा फोन करेल, मग डायरेक्ट रिक्षातून जाऊ. आता त्याचीच वाट बघतोय. तर मित्रांनो, आम्ही पोचलो रिसॉर्टला. हे बघा, हा डी अटलांटिक. आणि हे तिघंजणं आम्ही चौघं, 1 2 3. तर आता डायरेक्ट झालो. हे बघा, बँड पण भेटला आहे, लॉकरचा हे पण भेटला आहे. आणि आता हे बघा भाई, लागतंय ना, लावतोय कंटाळला बरोबर. बोलेल अरे तो आकाश पडला परवडला भाई, खरं परवडलं. हे आम्ही केलं का बोल फिरा. अरे सार्थक, हे सार्थक 360 घे, 360 घे. तर मित्रांनो, आम्ही आलो आहे, आतमध्ये एंट्री केली आहे. आता इथे आता अजूनपर्यंत चालू नाही झाले. आताशी 8:30 वाजलेत, 9 वाजता चालू होणार. तर आता आम्ही सगळीकडे बघतोय काय काय कुठल्या कुठल्या स्लाईड आहेत. तर हे बघा, हे छोट्या पोरांचं आहे. हा इकडे वेव पूल आहे. इकडे वाटतं हा दुसरा पूल आहे, डीप पूल आहे. आणि अजून असं खूप काय हे सगळीकडे अजून आहेत त्या साईडला पण स्लाईड्स वगैरे. तर आता सगळं फिरून घेतोय, बघून घेतोय कुठे कुठे काय काय. नाश्त्याचा टाईम 9 वाजताचा आहे. आणि हे बघा, इथे पण स्लाईड आहेत मोठ्यावाल्या. ते बघा तिकडे आहेत, तिकडे हे लाईनीत आहेत. थांबा दाखवतो. हे बघा, इकडून असं आणि ह्याच्या झोपकन एवढं नाही, असं असं जाऊन इकडे. आणि तर मित्रांनो, आता आम्ही हे बघा, ह्यानी चेंज वगैरे केलेत तिघांनी पण, आणि मी पण केलं आहे. आणि आता आम्ही बघतोय इकडे कुठे जायचं आहे नक्की. चाललात कुठे तुम्ही? आम्हाला माहितीच नाही कुठे जायचं आहे. तर आता नाश्ता करायला बघतोय, जिथे भेटेल तिथे जातोय. जिथे भेटेल म्हणजे नाश्ता जिथे आहे तिकडे जातोय. ए बाबा, नाश्त्याच्या इकडे हे ते हां झालं आहे बघा, इकडे आहे नाश्ता. इथे आता जाऊ. तर आता डायरेक्ट नाश्ता करायला जाऊ, तेव्हा आपण भेटूया. आम्ही आता आलोय नाश्त्याला. आम्हाला काही एवढं काय वाटलं नाही, म्हणजे आहे ठीकठाक आहे. नाही म्हणजे जर ठीकठाक आहे. तिखट ज्यांना तिखट पाव कुसलेत ज्यांना तिखट आवडतं ना, त्यांच्यासाठी काही एवढं खास नाही तर आपली एवढी आहे ना. कांदा पण नाही. राज्यामध्ये एवढाच भेटतो, दुसरा काय नाही. दुपारचं जेवण चिकन बिकन आहे ना. म्हणजे पाव गेल्या वर्षीचे काय नाही भाई, ठीकठाक आहे. एवढा पण चांगला नाही, एवढा पण खराब नाही. आर्यन काय बोलतोय बघा. दुपार चिकन आहे ना, महाग चालून येतो आम्ही. हां, थोडं कॉम्प्रोमाइज करू शकतो. इकडे मिसळ पोहे पण होते, पोहे आहे, चहा आहे आणि पोहे घेऊन आहे. सार्थक,
ए तर आम्ही आता जेवायला आलोय. आम्ही असं झालंय की व्हिडिओ काढायला भेटली नाही कारण की फोनसाठी कवर नाही घेतला आम्ही लोकांनी, म्हणून पाण्यामध्ये हे जाईल म्हणून, आणि म्हणून कवर घेतला नाही. तर आता जेवायला आहे बघा, जेवायला आलोय. हे दोन मित्र भेटले. आणि हे बघा आमच्यासोबत हे दोन आम्हाला भेटले. आमच्या सोबतच आहेत पूर्ण रिसॉर्ट जिथं आलोय ना तिथपासून आमच्या सोबतच आहे. हे बघा गुड्डू, आर्यन आणि सार्थक तुम्हारा नाम बताओ ना. पूर्ण हे बघा, हे बघा. मेरा नाम सिद्धू आनंद. हां हे दोघं जण आणि आम्ही 4 असे 6 जण सगळ्यात गेलो. सगळे जेवढे पण इथे स्लाईड आहेत ना एक पण सोडली नाही अजूनपर्यंत. आता जेवण आता जस्ट वेपूल मधून आलो आणि जेवण चालू झाला आणि आता जेवण चालू झालंय. तर बघूया काय काय ते दाखवतो. तर आता जेव्हा डायरेक्ट जेवायला बसू ना तेव्हा भेटूया. तर मित्रांनो आता घेतलंय जेवण. हे बघा जेवणामध्ये काय काय ते सांगतो. चिकन मला सगळं चालतं. चिकन हा रस्सावाला आहे, हा ग्रीन चिकन आहे, पाव, डाळ भात आणि हे सलाड. हा पालक चिकन आहे. आणि व्हेजमध्ये काय काय, ही छोल्याची भाजी, सलाड, ही मिक्सवाली आणि डाळ भात आणि पुरी आणि पाव वगैरे पण होते. मी पाव घेतले आणि पुरी घेतली आणि ह्यानी पण पुरी पाव दोन्ही पण. हे पण फुल मस्ती आर्यन. हे बघा भावाचा बिचाऱ्याचा डोका सापटला. आता हे बघा यांची
माझ्या सोबत चला. मित्रांनो ही बघा, ही वाली स्लाइड आहे ही. तर मी आता ह्याच्यात जातोय, तर बघा तुम्ही. ठीक आहे. तर मित्रांनो आता ह्या वाल्या स्लाइड मध्ये तर मित्रांनो माझी झाली आता सार्थकचा टर्न आहे. सार्थक जा. फुल मस्ती. तर मित्रांनो ही बघा, ही पण एक स्लाइड आहे. ही मॅटवाली स्लाइड आहे, म्हणजे झोपून असं डायरेक्ट मॅट असतो एक त्याच्यावरती. पण ही आता बंद आहे. मगाशी सकाळी चालू होती, आता ही होईल थोड्या वेळाने चालू झाली तर. आता जातो एक खाली. आता डायरेक्ट निघायच्या टायमाला आय थिंक सो मी फोन परत चालू करेन, कारण की आता मी सुकवतो पूर्ण, म्हणून सार्थक आणि आम्ही दोघांनी मिळून केल्या. पण आता फोन ठेवतोय की आपला फोन वॉटरप्रूफ नाही भाई, आणि मी कवर पण नाही घेतला त्यात. तर आता फोन डायरेक्ट लॉकरमध्ये ठेवून मस्ती फुल एन्जॉय. चला तर डायरेक्ट तुम्हाला निघायच्या टायमाला भेटू. तर मित्रांनो आम्ही इथे गोला खाल्लेला आता मगाशी 2 वेळा घेतला, आणि इथे आता सगळं शांत आहे. आता कोण नाही, आता सगळे तिकडे स्विमिंग पूलमध्ये आहे, सगळे मस्ती चालू आहे. इकडे आता कोण नाही. आता जेवल्यानंतर इथे सगळे बसलेले, पण जसं स्विमिंग पूल चालू झाला सगळे गेले त्या स्विमिंग पूलला. हे बघा, ही एक मोठी स्लाईड आहे ट्यूबमध्ये, तर ही पण आम्ही ह्याच्यात पण गेलेलो. हे बघा, थांबा तुम्हाला दाखवतो, नीट दाखवतो एकदम. हे बघा, हे इथून ह्याच्यामधून सर काय ट्यूबमधून असं डायरेक्ट ट्यूब येते मोठी, ज्याच्यात म्हणजे आपण बसलेलो असतो ती, आणि ती इकडून जी वरती जाते तर तिथून पाणी सोडतात इथून, तर इथपर्यंत ट्यूब पूर्ण वर जाते. आणि मी 3-4 वेळा गेलो असेल, आणि दुसरी त्या साईडला एक आहे तिकडे पण गेलेलो, तिथे पण 3-4 वेळा गेलो, कारण की त्यावाल्या याच्यावरती जास्त कोण जात नव्हता, पण तिथे खूप मजा येत होती. तर आता डायरेक्ट सुटल्यानंतर बोललेलो मी की सुटल्यानं आपलं डायरेक्ट जेव्हा निघू तेव्हाच हे बोलू, पण आता परत चालू केलं कारण की हे मला दिसलं म्हणून. तर आता डायरेक्ट निघू ना, निघायच्या अगोदर पण करेन. तर डायरेक्ट आता सगळं झाल्यानंतरच. तर मित्रांनो फायनली आमचा रिसॉर्टचा प्लॅन पूर्ण सक्सेस झाला, आणि आमचा फिरून झालं आहे. आता निघालो आहे, म्हणजे चावी वगैरे दिली तिकडे लॉकरची, आणि ते पिकअप अँड ड्रॉप इथूनच आहे. तर आता ते बोलले आहेत की रिक्षा जेव्हा गाडी येईल तेव्हा तुम्हाला सांगतो. आणि आता आम्ही निघालो आहे. हे बघा, एक सार्थक तिकडे, आणि हा गुड्डू.
तर आता इथून ईस्टला जाणार, वेस्टला म्हणजे जाणार रिक्षाने, तिथून मग ईस्टला जाणार आणि ईस्टला मग डायरेक्ट माझ्या घरी कारगिल नगर. तर आता इथून गाडीचा टाईम बघतोय, म्हणजे गाडी यायची वेळ थांबलो इथे. गाडी जशीच येईल तशीच आम्ही इथून निघू आता. तर हा व्लॉग आता इथेच एंड नाही करत आहे, घरी गेल्यावर डायरेक्ट. पण आता डायरेक्ट तुम्हाला स्टेशनला भेटतो. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आता पोचलो घरी, म्हणजे मी सार्थक वगैरे आम्ही सगळे आलो आणि आता म्हणजे 6:30-7 वाजेपर्यंत आलो घरी. आणि घरी आल्यानंतर जरा फ्रेश वगैरे झालो आणि बसलेलो असंच. आता वाजले 10 आणि आता झालं झोपायचा टाईम झाला आहे ऑलमोस्ट. आता झोपू थोड्या वेळात. तर मी रिसॉर्टच्या इथे होतो तेव्हा बोललेलो की व्हिडिओ आता एंड नाही करत, डायरेक्ट घरी गेल्यावरच करीन. तर आता झाला आहे टाईम, असं पण झोपायचा टाईम झाला आहे, तर आता झोपीन. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय. आणि व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. आपले असेच चांगले अजून व्हिडिओ येणार आहेत, त्यासाठी सबस्क्राईब करा.